सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे शहाणपणाचा प्रकाश. तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. एकदा डोंगर त्याच्या खेड्यापासून तसा फार लांब नव्हता, पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ जाऊ असं म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं, त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीस गावाची सीमा ओलांडली. अमावस्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती, जेमतेम 10 पावलं जाता येईल एवढाच. अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणं वेडेपणाचं होईल, असा विचार त्यांनी केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहत तो पायथ्याला बसून राहिला. बसून बसून कंटाळा आला. तशा उशाला एक दगड घेऊन त्याच्यावरती मुंडाचं पांघरलं आणि आभाळातल्या चांदण्या पाहत तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. तसा शेतकरी चटकन उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या वेळी या आडवाटेला कोण बरं आलं असावं? तेवढ्यात कानावर आवाज आला, राम राम पाहुणं, का असं निजलात होय? म्हातारा आवाज होता. शेतकऱ्यानं पाहिलं, तो एक म्हातारा त्याच्याच दिशेनं येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय, म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन. म्हातारा हसला, म्हणाला, अरे, जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस? कंदील तर आहे की तुझ्यापाशी, मग कशासाठी इथं पायथ्याला चढून बसलायस? एवढ्या अंधारात कसा चढायचा डोंगर? काय वेड लागलं का तुम्हाला? आणि हा कंदील केवढासा? अहो, कसं पसं 8-10 पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात. तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, अरे, तू पहिली 10 पावलं तरी टाक, जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसं चालायला लागशील तसं तुला पुढचं पुढचं दिसायला लागेल. फक्त 1 पाऊल टाकण्या एवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलानं पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते. म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोचला सुद्धा. वाट पाहत कशाला बसून राहायचं? तात्पर्य काय? जो थांबतो तो संपतो, जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असू द्या की किमान 10 पावलं चालण्या इतकं शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो. खरं आहे की नाही मंडळी? पटतंय ना तुम्हाला पण? तर मग असंच चालणं आपलं चालू ठेवूया. आपण जे आपण करतोय काम ते करत राहूया. एक दिवशी आपण नक्की आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोचणार आहोत, याची खात्री ठेवा. नमस्कार. उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.